नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आलेला आहे अतिशय रंजक आणि वळण घेणारा असा ट्विस्ट, आणि तो म्हणजे स्वानंदी आणि समर. आता दोघांच्याही प्रेमाचा समर आणि स्वानंदी यांच्यामध्ये आता एकमेकांच्या अगदी जवळ येत. आता समर हा कंपनीत आता स्वानंदीला कशी सगळ्यात मोठी पोस्ट देऊन आता मोठ्या जॉबवरती अपॉर्च्युनिटी देतो, आणि स्वानंदी आता मल्लिकाच्या तोंडावरती मल्लिकाला तोंडावर पाडून आता कशी आता समरच्या कंपनीत सगळा अधिकार आपल्या हातात घेते, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. मल्लिका काय करते तर आता स्वानंदी मल्लिकाचा डाव कसा उधळून लावते हे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे मंदाकिनीला क्रेडिट कार्ड मिळताच आता मंदाकिनी एकदम मॉडर्न झालेली असते. स्वतःला मॉडर्न ड्रेस घालून आता लगेच आता मंदाकिनी तिचा सेल्फी काढते आणि म्हणते की मिस नाशिक, आणि आता एकदमच सुंदर अशी पोज देऊन मंदाकिनीने आता तिचा सेल्फी काढलेला असतो. आणि मंदाकिनी आता तिने आणलेल्या ड्रेस आता तिच्या अंगावरती लावून एकदमच भारी दिसतोय असे म्हणत आता खुश होते. आणि ताबडतोब आता तो सेल्फी फोटो सुस्मिताला पाठवून आता मंदाकिनी सुस्मिताला फोन करते आणि म्हणते की आहे की नाही आता मी खरी नाशिक कर. तर लगेच आता सुस्मिता ते फोटो बघते आणि म्हणते वाव मामा, कसली मॉडर्न दिसतेस तू. आणि आता सुस्मिता म्हणते की एवढी शॉपिंग केलीस का तू. आणि मंदाकिनी हसतच म्हणते की सुश, तुम्हाला जे कार्ड दिलं ना ते कार्ड नाही आहे, तो पैशाचा खजिना आहे, खजिना आणि पैशाचं झाड आहे. आणि मंदाकिनी म्हणते की वा क्या बात है, कार्ड स्वॅप करा आणि लगेच पैसे बाहेर. आणि इकडे आता मंदाकिनी म्हणते की ते आदिराच्या तोंडावरती असे पैसे फेकून मारते, मला लई ॲक्टिंग करत होती ना. तर लगेच आता मंदाकिनी म्हणते की आता तुझे बाबा आणि तो रोहन त्यांचीसुद्धा बोलती मी बंद केली आणि त्यांचेसुद्धा काही चालून देत नाही. तर तेवढ्यात पाठीमागून आदिरा येते आणि आदिराला बघताच मंदाकिनी जाम घाबरते आणि तिच्या हातातील मोबाईल खाली पडतो. आणि आदिराकडे बघत आता मंदाकिनी म्हणते मी तुला नंतर फोन करते. आणि मंदाकिनी फोन कट करते आणि आदिराला म्हणते काय चाललंय तुझं. आदिरा म्हणते माझं काय चाललंय, तुमचंच काय चाललंय बघा. आणि मंदाकिनीला वाटतंय आता आदिराने आपलं बोलणं ऐकलं की काय. मंदाकिनी म्हणते तू कधी आलीस. म्हणते की हे काय तुमच्यासमोर आत्ताच आले. मंदाकिनी म्हणते नक्की का. तर आदिरा म्हणते हो. आता इकडे स्वानंदीचे बाबा आता बाहेर फिरत जात असतात. तर तेवढ्यात शेजारील एक मावशी आता त्या बाबांना भेटते आणि लगेच आता ती मावशी विचारपूस करत म्हणते की कशी आहे नंदू तुमची. स्वानंदीचे बाबा म्हणतात नंदूच्या सासरचे माणसं खूप चांगले आहे, मला ना तिची काहीच काळजी नाही राहिली आता. तर आता त्या मावशी खुश होतात. तर लगेच आता स्वानंदीचे बाबा म्हणतात वहिनी मला एक गोष्ट सांगा ना, मागच्या महिन्यात मंदाला आमच्या भिशी वगैरे लागली का. तर ती मावशी म्हणते नाही, भिशी लागली नाही त्यांना आणि त्यांनी भिशीसुद्धा घेतली नाही, फक्त मीटिंग झाली होती. तर स्वानंदीच्या बाबांना धक्का बसतो. मावशी म्हणते सगळं काही ठीक आहे ना आणि पैशाची अडचण आहे का काही. तर स्वानंदीचे बाबा म्हणतात अजिबात नाही. आणि मावशी निघून जाता स्वानंदीच्या बाबांना मंदाकिनीचा तो मॉडर्न लुक आठवतो. आणि मी आता स्वतःसाठी जगणार असे म्हणत आता कसे पैशाची आता चेन करत मंदाकिनी आपल्यासमोर आली होती हे आता स्वानंदीच्या बाबांना आठवतं. रात्री समर बेडरूममध्ये काम करत बसलेला असतो. समरला खूप थकवा आलेला असतो. तर तेवढ्यात स्वानंदी ते समरचा खांदा दाबत म्हणते की राजवाडे अहो आता झोपा ना, किती काम करताल आणि काम बंद झालं बरं. तर समर म्हणतो नाही अजून बराच वर्कलोड आहे. आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की काय. तर आता समर म्हणतो तुम्ही झोपा, तुम्ही माझ्यासाठी नका जागू. तर स्वानंदी म्हणते मी आलेच. तर समर म्हणतो की हे काय आता कुठे जाणार आहात आणि ना तुम्ही आता कुठेही जाऊ नका, तुम्ही झोपा. आणि पटकन आता स्वानंदी ही आता तेल घेऊन येते आणि समरच्या डोक्याची मालिश करते. तर आता समर म्हणतो की अहो कशाला. तर स्वानंदी म्हणते तुम्ही गप्प राहा बरं. स्वानंदी आता समरच्या डोक्याची तेल लावून मालिश करू लागते आणि म्हणते की मी कुठे तुम्हाला डिस्टर्ब केलं आहे, करा ना तुम्ही काम. स्वानंदी म्हणते की मी फक्त तुमच्या डोक्याची मालिश करून देते. आणि आता मालिश करत स्वानंदी म्हणते काय आता बरं वाटतंय का. तर समर म्हणतो खूप बरं वाटतंय. आणि समर म्हणतो की चांगली मालिश झाली बस आता. तर स्वानंदी म्हणते की मुळात तुम्ही आज एवढं काम का करताय, काही वर्कलोड आहे का. आणि स्वानंदी म्हणते की तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा खूप बिझी होतात. समर म्हणतो होतंय. स्वानंदी म्हणते की जाणवतंय मला, हल्ली ना वेळच मिळत नाही आहे तुम्हाला. आणि समर म्हणतो की काही नाही हो. तर स्वानंदी म्हणते की अगोदर तुम्ही फोन तरी करायचा आहे बायकोला, पण आता तो सुद्धा करत नाही आहे आणि बायकोचा कंटाळा आलाय वाटतं तुम्हाला. आणि समर म्हणतो की स्वानंदी तुमचा कंटाळा येऊ शकत नाही मला या जन्मात तरी नाही. आता स्वानंदी म्हणते की मग तुम्ही तुमच्या कंपनीतला स्टाफ नाही का वाढवू शकत. अशी कोणीतरी व्यक्ती पाहिजे की जी कंपनीतली तुमच्या कामाची अपॉर्च्युनिटी म्हणजे सगळी अपॉर्च्युनिटी घेऊ शकते आणि तुमच्यासाठी ती व्यक्ती खूप इफिशियंटली कामसुद्धा करू शकते.
आणि इकडे आता समर म्हणतो की आपल्या कंपनीत ना विश्वासू माणसं असायला हवी, स्टाफ कमी असला तरी चालेल, पण इमानदारीला खूप महत्त्व आहे आणि अशी माणसं भेटणं खूप मुश्किल असतं. तर लगेच आता स्वानंदी म्हणते की पण आनंददादा आहेत ना, आणि स्वानंदी म्हणते की त्यासाठी मग तुम्ही आनंददादाची मदत का नाही घेत. आणि लगेच आता समर म्हणतो की आपल्याकडे स्टाफ इफिशियंट आहेच, आणि आनंदचं जर तुम्ही म्हणताल तर तो माझ्या इतकाच नाकापर्यंत बुडालेला आहे. आणि समर म्हणतो की कधी कधी आनंद इतका काम करतो ना, मला सुद्धा कधी कधी त्याची दया येते आणि त्यामुळे निकिताला राग येतो. आणि असं बोलत असतानाच आता समरच्या डोक्यात एक आयडिया चमकून उठते आणि समर स्वानंदीकडे बघतो. आणि लगेच आता एकटक नजरेने समर स्वानंदीकडे बघू लागतो. तर स्वानंदी म्हणते काय हो, असे एकटक का बघताय माझ्याकडे. आणि इकडे आता रोहन हा दिवस रात्र काम करत असतो, पण रोहनला स्टार्टअप मिळत नसतो. तर आता आधी तिथे येते आणि रोहनला समजावते आणि म्हणते की अरे सुरुवातीला स्ट्रगल करावंच लागतं आणि त्यामध्ये अप अँड डाऊन येतच असतं, तू काळजी करू नकोस. आणि लगेच आता इकडे आदिराला तिचं लाईफ आठवतं आणि आदिरा म्हणते की अरे तू एवढं काम करतोयस आणि काम करण्यासाठी तुला एवढं अपयश येतं, तरी तू एवढं स्ट्रगल करून कॉम्पिटिशनमध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आणि मी फक्त संधीची वाट बघत होती, मलासुद्धा अपॉर्च्युनिटी चालून आली होती, पण मी फक्त संधीची वाट बघत बसले, पण नाही, ॲक्शनसुद्धा घ्यावी लागते हे आता मला कळतंय, असे आता आदिरा रोहनला समजावते. आणि इकडे आता आदिरा म्हणते की मला एक आयडिया सुचली. तर आता रोहन म्हणतो कोणती. तर आता आदिरा म्हणते की तू फक्त ऐकून घे. तर आता रोहन म्हणतो सांग ना. तर आदिरा म्हणते की आपण दोघं वेगवेगळं काम करण्यापेक्षा आपण दोघांनी एक होऊन एकमेकांच्या बरोबर युनिटी बनून काम केलं तर. आणि आदिरा म्हणते की आपण खूप भारी काम करू आणि तू साथ देशील का मला. आता स्वानंदी म्हणते की असं काय बघताय. तर समर म्हणतो याला म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा. आणि लगेच आता समर म्हणतो की स्वानंदी एक विचारू का. तर स्वानंदी म्हणते की मला विचारायला तुम्हाला काय परवानगी हवी का, विचारा ना. तर तेवढ्या सुस्मिता समर स्वानंदीच्या बेडरूमच्या दरवाजाजवळ येते आणि कान देऊन ऐकू लागते. आणि स्वानंदी म्हणते की काय. तर समर म्हणतो की ऐकल्यानंतर लगेच आता हसू नका, तुम्ही आपलं ऑफिस का नाही जॉईन करत. तर असे आता समर स्वानंदीला बोलतो आणि सुस्मिता ते ऐकते. स्वानंदी हसू लागते आणि स्वानंदी म्हणते काय बोलताय राजवाडे तुम्ही, मी आणि तुमचं ऑफिस. आणि स्वानंदी म्हणते नाही असं कसं होईल आणि हे शक्य नाही आहे. आणि समर म्हणतो मी अत्यंत विचार करून तुम्हाला विचारतोय, तुम्ही विचार तर करा. आणि आपण जर आपलं दोघंही एकाच ऑफिसमध्ये जर असलो तर आपण सतत एकमेकांच्या डोळ्यासमोर असू आणि एकमेकांसाठी वेळही काढू शकतो आणि ऑफिसचं कामही पूर्ण करू शकतो, असे समर बोलतो. आणि आता स्वानंदी म्हणते की अहो तुम्ही काय बोलताय राजवाडे, हे कसं शक्य आहे. तुम्ही आत्ताच मला जे ऑफर लेटर दिलं ते, आणि कामाच्या बाबतीत आपण एकमेकांच्या समोरासमोर जरी असलो तरी कामात आपण कामच करायला हवं. आणि बाकी जर मला तुमच्या ऑफिसमध्ये काम करायचं असेल तर मला बाकीचं काहीच येत नाही आहे. आणि स्वानंदी म्हणते की माझी फील्ड कम्प्लिटली वेगळी आहे आणि तुमच्या कामाचा मला कोणताही एक्सपिरियन्स नसल्याचे आता स्वानंदी बोलते. आणि लगेच आता समर म्हणतो की फील्ड जरी वेगळी असली तरी सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कामासंबंधी सगळी ट्रेनिंग दिली जाईल आणि तुमच्या पोस्टसाठी लागलं जाणारं सगळं तुम्हाला शिकवलं जाईल, तुम्ही फक्त विचार करा. तर स्वानंदी समरकडे बघू लागते. आणि आनंदसारखी अजून एक व्यक्ती जर ऑफिसमध्ये विश्वासू असेल तर माझ्यावरचा ताण किती कमी होईल याचा विचार करा, असे समर स्वानंदीला बोलतो. आणि आपली मग एक सॉलिड टीम बनेल. तर स्वानंदी म्हणते खरंच एवढा ट्रेस येतो का तुम्हाला. आणि समर म्हणतो हे तर काहीच नाही, मी ज्यावेळेस बाहेरगावी जातो ना त्यावेळेस तर मला खूप ट्रेस येत असतो, कारण बाहेरगावी सुद्धा मला ऑफिसचं काम करावं लागतं. आणि समर म्हणतो की मला अशी विश्वासू व्यक्ती हवी आहे की जिच्यावर मी ऑफिसचं काम सोपवून अत्यंत रिलॅक्स पद्धतीने बाहेरगावी जाऊ शकतो. आणि लगेच आता समर म्हणतो की ऑफिसमध्ये आनंद नंतर सगळ्यात जवळची विश्वासू व्यक्ती माझ्यासाठी तुम्ही असतील. आणि स्वानंदी म्हणते की राजवाडे तुम्ही मला कसल्या कोड्यामध्ये टाकले आणि मला हे जमेल का. तर आता समर म्हणतो का नाही, तुमच्याकडे क्वालिफिकेशन आहे. आणि स्वानंदी म्हणते की माझ्यावर सुद्धा बाकीच्या जबाबदाऱ्या आहेत, तिथल्या सुद्धा ऑफिसमधल्या जबाबदाऱ्या आहेत, ती सोडून मी कशी येऊ. आणि स्वानंदी म्हणते की मी विचार करते. समर म्हणतो विचार तर करून बघा. स्वानंदी म्हणते विचार करते, पण आत्ता मी उत्तर नाही देऊ शकत, चालेल ना. आणि आलेच असे म्हणत स्वानंदी बाजूला निघून जाते. आणि इकडे आता स्वानंदी ही कपाट उघडते आणि कपाट उघडता क्षणी समरच्या जुन्या बालपणी म्हणजे तारुण्यातील आता तो फोटोंचा अल्बम आता खाली पडतो. आणि स्वानंदी तो अल्बम उचलतच त्यामध्ये मिशी नसलेला समर, तारुण्यातील एकदम आता तरुणपणातील समर स्वानंदी समोर येतो. आणि समरचे ते फोटो बघताच आता स्वानंदीला खूप आनंद होतो. एवढा हँडसम मिशी नसलेला समर राजवाडे बघताच आता स्वानंदी खुश होते आणि तो अल्बम घेऊन स्वानंदी आता समरकडे येते. आणि तो अल्बम आता समोर धरत आता लगेच आता स्वानंदी म्हणते की किती सुंदर दिसत होता तुम्ही तारुण्यात आणि मिशी
मिशी नसलेला आणि आत्तासुद्धा मी दिसत नाही का असे समर बोलताच आता स्वानंदी म्हणते दिसता पण मिशी जर तुम्ही काढली तर मला आवडेल. आणि आता समर स्वानंदीसाठी आता मिशी काढून कसा पुन्हा आता इकडे कंपनीमध्ये स्वानंदीसाठी येतो आणि स्वानंदीचा आता समर कसा मिशी काढलेला पुन्हा आता समर होतो हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब